नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शेनगाव तालुक्यातील शेनगाव याच गावी गणेशराव देशमुख यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। यांनी विविध पिकं घेतलेले आहेत, जसं की एरंड आहे, त्यानंतर कांद्याचं पीक आहे, त्यानंतर त्यांचं चिया होता आणि हळद होती। हे सर्व त्यांनी मनोज फर्टिलायझर्स यांच्या मार्गदर्शनामध्ये पिकं घेतलेले आहेत आणि आपण आज त्या शेतकऱ्यांसोबतच आपण आज गप्पा मारू की हे नवीन पिकं घेतात, त्या पिकामध्ये काय केलं, कशा पद्धतीने केलं, काय मेहनत घेतली, ह्या सर्व गोष्टी आपण आज चर्चेस आणू। नमस्कार गणेश भाऊ, मनोज फर्टिलायझर सोबत जुटून आपल्याला काय कसं वाटलं की बा आतापर्यंत तुम्ही जे शेती करता, तर आपण आता शेनगावला नव्यानं चालू केलं मनोज फर्टिलायझर्स, याच्यासोबत जुटून तुम्हाला काय वाटते की बा आतापर्यंत केलेलं तुम्ही आणि आज मनोज फर्टिलायझर सोबत जुटल्यानंतर केलेलं याच्यात काय फरक वाटतो? खूपच फरक वाटला आहे। म्हणजे कसं आम्हाला मार्गदर्शन खूपच उत्पन्न वाढलेलं आहे। आणि कांद्यामध्ये तुम्ही काय काय, समजा कांदा जे आहे, कांदा पीक जे घेतलं आता तुम्ही, तर या कांद्या पिकामध्ये काय 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 व्यवस्थापन केलं सुरुवातीला, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही? सुरुवातीला लावगड केल्या तर लावगड केली आम्ही। लावगड केल्यावर 3 फुटाचं अंतर मध्यभागी ठेवलं आणि दोन्हीच्या मध्यभागी छोटे हे असते त्यामध्ये 1.5 फुटाचं अंतर आहे। बा जे सांगितलं तेच टाकलं सगळं, म्हणजे मनोज फर्टिलायझर वरून जे काय आहे त्याच पद्धतीनं मार्गदर्शन पूर्ण द्यायचं। आणि तुम्ही हे जे केलं, हे जे त्याच्यावरती हे साडीचं जे बनवलं तुम्ही, परागीकरण होत नव्हतं म्हणून हे केलं का तयार? हा, ते माशी नव्हती म्हणून हे केलं। हो का? याचं कसं, 1 मिनिट आपण शेतकऱ्याला थोडंसं शेतात जाऊन सांगू कशा पद्धतीनं आपण फिरवलं। शेतकरी बांधवांनो, यांनी हे जे आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे साडीला या पद्धतीनं केलं आणि ह्या लुंगसर अडकू नये म्हणून अशा टिपा मारल्या आणि असं दोघांनी धरून हे जे आहे असं व्यवस्थित कांद्याला धक्का न लागता त्याने असं त्याच्यावरती असं जे फिरवल्यामुळं काय होते, थोडं परागीकरणाला त्याचा बऱ्यापैकी फायदा होतो। आणि कांद्यामध्ये सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, परागीकरण झालं पाहिजे। मधल्या काळात माशी नव्हती, त्यामुळं हा एक आपण यांना प्रयोग सांगितला होता, या प्रयोगात यांनी परागीकरण केलं। हे कांदा तर आपण पाहिलाच गणेशरावाचा, त्यासोबतच आपण बघा एरंड हे पीक यांनी जे काही नवीन घेतलेलं आहे, एका एकरामध्ये यांनी एरंड घेतलं आणि सर्व खताचे जे डोजेस आहेत, जसं अन्नद्रव्य मॅनेजमेंट, हे सर्व आम्ही मनोज फर्टिलायझर्स टीमनं यांना दिलेलं आहे। यामध्ये सर्व जे काय येतात बायोलॉजिकल जे काय येतं, आपण PSB आहे, त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आहे, ट्रायकोडर्मा आहे, हे जीवाणू तर सोल्डे सोबतच अन्नद्रव्य सोल्ड, व्यवस्थित स्टिम्युलंट सोल्डे आणि फवारण्या पण व्यवस्थित ज्या टायमाला जे लागते, बुरशीनाशक व्यवस्थित दिल्यामुळं हा असा भरलेला तुम्हाला एरंड दिसतो। या एरंडामध्ये सरांना आम्ही विचारलं, गणेशरावांना, भाऊला विचारलं की कंपनी काय म्हणते, कशा पद्धतीनं आहे, तर त्यांचं म्हणणं आहे, आपण ऐकू कंपनीवाल्यांनी त्यांना काय सांगितलं। गणेश भाऊ, काय कंपनीवाले काय म्हणत या एरंडाच्या संदर्भात? कंपनीवाले म्हणत होते आजपर्यंत असं पिकच नाही बघितलं म्हणले, आज इतकी खूपच शेतकऱ्यांना लावलं म्हणले, पण असं मार्गदर्शन केलेलं तुम्ही म्हणे असं कुठंच नाही म्हणे असं पीक। आणि किती काय उत्पन्न होईल असं काय सांगत होते? याचं 10 क्विंटल, एकरी 10 क्विंटल असं आवरेज सांगितलं आहे ना। हां, आपल्या शेतात किती होईल असं त्यांचं काय मत आहे? 10 क्विंटल ते म्हणजे 10 क्विंटलची वरीच होईल म्हणजे तुम्हाला, ते लोकाला दुसऱ्या लोकांना जर लावलं त्याला 7 क्विंटलच होतं म्हणले, पण तुम्हाला 10ची वरी होईल म्हणले। बरोबर, मार्गदर्शन आपल्याला मनोज फर्टिलायझरने केल्यामुळे उत्पन्न आपलं सगळं चांगलं आलेलं। धन्यवाद भाऊ। हे झालं यांचं एरंडा। अजून या शेतामध्ये आता आपल्याला हे काळं शेत दिसत असणार, शेतकरी यांनी या शेतामधला चिया काढून नांगरण करून घेतलेला आहे। तर हे यांचं 2 एकर, या 2 एकरात आपण किती किलो चिया टाकलेला आहे? 4 किलो, एकरी 2 किलो। एकरी 2 किलो या हिशोबाने पेरला। कशा पद्धतीने पेरला होता तुम्ही? ते काय केलं, ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरला। त्यात म्हणजे पट्टा पद्धत, आपली ह्या गव्हाचे ट्रॅक्टर असेल ते बेड पडतात, पाणी देण्यासाठी पट्ट्या पडल्या पाहिजे ना। बरं, त्यासाठी ते पेरामध्ये थोडंसं वरी टाकावं लागतं, ते खोल केलं तर उगवण शक्ती कमी होते त्याची, खोल वरी टाका थोडा। आणि गव्हाच्या ट्रॅक्टर पेराची पट्ट्या पडतात पाणी देण्यासाठी, ते पहिले 3 पाणी त्याला आपण स्प्रिंकलर द्यायचे आणि पाठीमागचे 2 पाणी फुलं आल्याच्या नंतर त्याला भोयदांडाने द्यायचे। बरं, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे, चिया हे बारीक सीड राहते, हे जर खोल दबल्या गेला तर उगवायला त्रास जाते, त्यामुळे यांनी जे काय आहे त्याचं लावण्याचं जे आहे फण जो लावला तो वर लावला आणि याचं पेरल्यानंतर त्याला सोबतच आपण गव्हाला जसे दाण पाडतो तसे दाण पाडले। कारण चिया पिकाला सर्वात महत्त्वाचं आहे पाण्याचं व्यवस्थापन, पाणी जास्त लागते।
सुरुवातीला त्यांनी फुलावर यायच्या आधी 3 पाणी स्प्रिंकलरनं दिले, हलके पाणी दिले, त्यामुळे उगवण चांगली झाली. आणि फुलाच्या टायमात त्यांनी फ्लड इरिगेशन म्हणजे मोकळं पाणी दिलं, त्यामुळे त्यांचा चांगल्या पद्धतीने चिया भरला पण. आणि याच्यामध्ये जसं कंपनी सांगते की बाबा आमच्याकडची स्किट वापरली पाहिजे किंवा आमच्याकडचं न्यूट्रिशन वापरलं तर चांगला फायदा होते, परंतु तुम्ही सर्व गोष्टी ज्या मनोज फर्टिलायझरच्या माध्यमातून वापरल्या, तर तुम्हाला काय वाटते काय याच्यावरती जे काय फवारणीची गरज आहे का, फवारणी कशी केली पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन रासायनिक अन्नद्रव्य दिल्या गेलं पाहिजे का? हो दिलं पाहिजे, पण हे मनोज फर्टिलायझरनं जेवढं आपलं औषध दिले त्याच्यामुळे आपला रिझल्ट जास्त आला. गेल्या वर्षी मी पेरला होता त्या कंपनीच्या मार्फत, तर मला एकरी 5 क्विंटलला जावरी झालं. आणि यावर्षी मनोज फर्टिलायझर मार्गदर्शन केल्याने त्याने औषध दिल्यामुळे मला एकरी 6.5 क्विंटलला जावरी झालं. हो का, म्हणजे एकरी 6.5-7 क्विंटल तुम्हाला झालं. म्हणजे 2 एकरात किती झालं तुम्हाला चिया? 15 क्विंटल. 15 क्विंटल, म्हणजे एका एकरात यांना 7.5 क्विंटल यावर्षी चियाचं उत्पादन झालं. आणि जर आपण जनरल आपण जर चर्चा केली बाकी एरियाची, यावर्षीच्या उत्पन्नामध्ये बाकी लोकांना उत्पन्न जे आहे हे 3, 4, 5 क्विंटलच्या आत उत्पन्न राहिलेलं आहे. परंतु यावर्षी या क्लायमेटमध्ये सुद्धा आपण यांना मागच्या वर्षी जे उत्पन्न झालं लोकांना 6, 7, 8पर्यंत झालं, काही लोकांना 6 क्विंटल झालं, काही लोकांना 5 क्विंटल झालं. परंतु यावर्षी आपण चियाच्या काही शेतकऱ्यांना भेटलो तर त्यांना उत्पन्न 3, 4 क्विंटलपेक्षा जास्त झालं नाही. परंतु यांनी मनोज फर्टिलायझरच्या नियोजनामध्ये मग यांना आम्ही फर्टिलायझर्समध्ये जे काय आहे ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर्स आहे ते तर दिलं, सोबत आपण मायक्रोन्यूट्रंटसुद्धा थोड्या प्रमाणात दिलं आणि NPK फर्टिलायझर पण थोड्या प्रमाणात दिलं. त्याचसोबत यांना जे काय फवारण्याचं याच्यावरती रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त येत असतो, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त येत असतो. त्यामुळे आपण त्यांना पांढऱ्या माशीचे सुद्धा औषधं रिकमेंड केले होते, ते त्यांनी फवारले, सोबतच न्यूट्रिशन फवारलं. वापरत असताना आपण यांना जे काय कीटकनाशक आणि फंगीसाईड ह्या सर्व गोष्टी दिल्या, त्यामुळे त्यांना उत्पन्नात बऱ्यापैकी फायदा झाला. शेतकरी बांधवांनो, यावर्षी जर चियाचं आपण पाहिलं म्हणजे आपण 2025मध्ये 24-25चं जर चियाचं उत्पादन पाहिलं तर 7.5 क्विंटल चिया होणं म्हणजे खूप चांगलं चिया झाला यांना. तर त्या माध्यमात चियाची सुद्धा यांनी शेती बऱ्यापैकी केलेली आहे. बांधवांनो, हे यांचं हळदीचं पीक आहे. या हळदीच्या पिकामध्ये आपण यांना सर्व मशागतीपासून जे काय बेड कशा पद्धतीने करायचं आणि अंतर कसं लावायचं ह्या सर्व ट्रीटमेंट दिल्या आणि वेळोवेळी यांच्या शेतावर येऊन आपण मार्गदर्शनसुद्धा केलं. तर हे हळदीची जी क्वालिटी आहे हे बघा या पद्धतीची. आणि जे काय बेनं आपल्याला ठेवायचं ना, तर हे अशा ज्या कांड्या येतात चांगल्या कांड्या, ज्याला जखम नसेल या पद्धतीच्या कांड्या आपण साठवून ठेवल्या पाहिजे. गणेश भाऊ, हळदीबद्दल काय तुमचं मत आहे? हळदीचं नियोजन कसं केलं तुम्ही? काय 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 केलं? हळदीला काय दिलं, कशा पद्धतीने दिलं? थोडक्यात जे काय आहे तुम्हाला काय वाटते, काय काय दिलं, कशामुळे काय फायदा झाला? हळदीला फायदा म्हणजे असं आहे की बेडपासून माहिती मनोज भाऊनं पूर्ण माहिती दिल्यामुळं त्याने जशी माहिती दिली तशीच आपण माहिती हे केलेलं आहे. ते पुन्हा भेसळ डोस हे ते पूर्ण मनोज अंतर किती ठेवलेलं आहे बरं तुम्ही? हळदीच्या 2 बेडमधलं अंतर किती आहे? हे 4.5 फुटाचं 4.5 फुटाचं अंतर आहे. हा. आणि लागवड जी आहे तर झिगझॅग केली होती तुम्ही का एका लाईनीत केलेली होती? एका लाईनीत केली. एका लाईनीत. आता पुढच्या वर्षी लागवडीत पण तुम्ही चेंज करा, थोडंसं झिगझॅग जर केली तर जास्त अंतर भेटेल. हा. आणि लागवडीच्या वेळेस तुम्ही जे काय आपण जसं सांगितलं सुपर फॉस्फेट 3-4 बॅग एकरी हा. आणि त्यासोबत PSB टाकलं होतं आपण, हो. IPL कंपनीचं टाकलं मला वाटतं फोस्टर नावानं. हो ते टाकलं. आणि व्हॅम शक्ती जे आहे मायक्रोरायझा हो. हे सोबत हो, टाकलं टाकले. आणि निंबोळी खत टाकलं. लिंबू. हे असं टाकल्यानंतर तुम्ही बेड बुजवून मग नंतर लागवड केली. नंतर लागवड. आणि त्याच्यानंतरचा जो डोस आहे मायक्रोन्यूट्रंट आणि NPK हा. आपण घेतलं. हो. अशा पद्धतीचे आपण 2 ते 3 डोस फर्टिलायझरचे आणि बाकी ड्रीपमधून सर्व गोष्टी. हा. तर या माध्यमात यांचा जवळपास एका एकराला 20 ते 22 हजार रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे याच्यात त्यांचं खताचं व्यवस्थापन आलं, खत आलं, जे काय आपण NPK दिले आणि सोबतच आपण ड्रीपचे जे काय फर्टिगेशन दिले ते आले. आणि यांना आपण ऑगस्ट महिन्यात आपण कालीचक्र आणि दमन म्हणजे ज्याच्यात मेटॅरायझम आणि बॅवेरिया आहे हे कीटकनाशक दिले, ज्यामुळे हुमणीचा यांना अटकाव कमी आला. सोबत नंतर आपण जे काय सप्टेंबर महिन्यात यांना ट्रायकोड्रोमा आणि सुडोमोनास बायोहार्ज आणि बॅक्टिव्हिप असं जमिनीतून दिलं, त्यामुळे यांना रोग लागण्याचा प्रकार थोडा कमी झाला. तरीसुद्धा थोड्या प्रमाणात हुमणी असल्यामुळं यांना आपण PCT थोडंसं रिकमेंड केलं होतं. काही प्रमाणात जे काही सड होती त्याच्यासाठी PCT दिलं होतं, त्यानं त्यांना बऱ्यापैकी रिलीफ आला. हे सर्व देऊनसुद्धा त्यांचा खर्च 22 ते 23 हजाराच्या
एका एकराला दरम्यान आलेला आहे. आणि अशा याच्यात माझा अंदाज आहे यांना एकरी नाही म्हटलं तरी एक 38-40 क्विंटल एकरी हळद या पद्धतीची जर असेल तर एकरी 40 क्विंटल नक्की हळद होईल. आपण हळद झाल्यानंतर त्यांना विचारून ते सुद्धा कळवू. आज यांचं फक्त काढणं चालू आहे. हळद वेचण्याकरता हे हळद जे आहे तुम्ही कशानं उकरली? ट्रॅक्टरने मशीन ट्रॅक्टरच्या मशीननं. आणि मजूर काय काय हिशोबाने घेते एकरानं? 13,000 रुपये एकर. 13,000 रुपये एकर. हां. आणि ट्रॅक्टर? ट्रॅक्टर आपलं घरचं स्वतःच. हो का? ट्रॅक्टरला किती काय खर्च येते तरी? 2,000 रुपये एकर. 2,000 रुपये एकर ट्रॅक्टरचा खर्च येतो आणि जवळपास 3,000 रुपये 13,000 रुपये मजुराचा खर्च येतो. याच्यात आता प्रत्येक याच्यात शेतकऱ्यांचं जे आहे मजुरीमध्ये पण बऱ्या मोठ्या प्रमाणात पैसा याच्यात लागत आहे. त्या पद्धतीनं हळदच असं एकमेव पीक आहे की ते आपल्याला आपल्या संसाराला व्यवस्थित टिकवू शकते. जर हळदीला 12-13,000 15,000 जर रेट असले तर हळद व्यवस्थित परवडल. गणेश भाऊ, आपल्याकडे शेती किती एकर आहे? 10 एकर. 10 एकरामध्ये आपण काय काय नियोजन करता? मी हळद 2 एकर, बाकीची सोयाबीन पेरत असतो. सोयाबीन किती राहते? सोयाबीन 7 एकर. 7 एकर. आणि एरंड? एरंड एकर भर. एरंड हे कोणत्या महिन्यात आपण लागवड केली? सोयाबीन झाल्याच नंतर. म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर हां. एरंड घेतला. हां. आणि कांदा पण सोयाबीन सोयाबीन काढल्यानंतर घेतला. आणि चिया पण सोयाबीन काढल्यानंतर काढल्यानंतर. घेतला. म्हणजे तुमचं 2 एकर हळद आहे हो. आणि 7 एकर सोयाबीन. हो. आणि एका एकरात काय राहते मग? का 9 एकर नाही, गहू क्षेत्र? होता ना. गहू म्हणजे सोयाबीनच्या जागी काय राहते? सोयाबीनच्या जागी काय नसते, रस्ता येऊन पडीत. हां, पडीत आहे. म्हणजे 9 एकर यांची वहितातली शेती आहे. त्याच्यातलं 2 एकर हळद आहे. एक त्यानंतर 7 एकर त्यांचं सोयाबीन राहते. आणि सोयाबीन निघाल्यानंतर त्यांनी एरंड लावलं एका एकरामध्ये. चिया पेरला 2 एकरात. आणि कांदा त्यांचा 2.25 एकर आहे. तर अपेक्षित तुम्हाला या 9 एकरामध्ये उत्पन्न किती अपेक्षित आहे? किती होते तुमच्या? 19 लाखाचं होते सर. 19 लाखाचं. यांनी गणित कसं लावलं? साधारणतः 40 क्विंटल एकरी हळद म्हणजे 80 क्विंटल त्यांना हळद झाली. हळदीचा आपण 12,000 जर भाव पकडला, 12×8 = 9,60,000ची हळद झाली. त्यानंतर सोयाबीन त्यांना 7 एकरामध्ये 60 पोते झाली. 60 पोते सोयाबीन 4×24 2,40,000ची सोयाबीन झाली. त्यानंतर एरंड जे आहे एरंडाला काय भाव राहतो? 13,000 रुपये. 13,000 रुपये क्विंटल राहतो का? 13,000 रुपये क्विंटल एरंड राहतो. तर 10 क्विंटल त्यांचा एरंड ते साधारणतः 1,30,000पर्यंत एरंड होतो. आणि कांद्याचा जर विचार केला, कांदा 2.25 एकर त्यांचा कांदा 2.25-2 एकर भरतो. तर कांदा त्यांना नाही म्हटलं तरी एक 10 क्विंटलपर्यंत कांदा अपेक्षित आहे. आणि 10 क्विंटल कांदा त्यांना काय 60,000ने ॲग्रीमेंट केलेलं आहे. 60,000 का? 60,000 60,500 रुपयानं त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. म्हणजे कांदा जो आहे त्यांना 10 क्विंटल म्हणजे जवळपास 6 लाखाचा कांदा. असं जर सर्व ॲग्रिगेट जर आपण पकडलं तर साधारणतः 9 लाख रफली 9 लाख अधिक मोठामोठी जर घेतला आपण तर कांदा 6 लाखाचा. 9 आणि 6 15. एरंड त्यांचं 1,30,000चं. आणि सोयाबीन जे आहे सोयाबीन त्यांचं 4×24 2,40,000चं. म्हणजे एरंड आणि सोयाबीन यांना जवळपास 4 लाखाचं. आणि चिया जे आहे चिया 15 क्विंटल. चियाला काय भाव राहतो? 12,000 रुपये. 12,000 रुपये चियाला भाव राहतो. 12,000 म्हणजे 12×5 = 60 आणि ते 1,20,000 1,80,000चा चिया. असं सर्व एकंदरीत जर पाहिलं तर एवढ्या 9 एकराच्या क्षेत्रामध्ये यांना अशा पद्धतीचं उत्पन्न होते. आणि आपल्याला टोटल खर्च किती लागतो वर्षभराचा? आतापर्यंत खर्च एक रफली अंदाज किती लागला असणार? 2.5 लाख. 2.5 लाख रुपये कीटकनाशक आणि औषधं खत पाणी सर्व मजुरी वगैरे सर्व 2.5 लाखात तुमचं झालं. घरचे मेहनत करणारे असल्यामुळं घरचं ट्रॅक्टर असल्यामुळं यांना या सर्व शेतीला आजपर्यंत 2.5 लाख रुपयापर्यंत खर्च लागला. 2.5 लाखाच्या अगेन्स्ट यांना 19 ते 20 लाखाचं उत्पन्न म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पन्न एका अर्थात हे शक्य याच्यामुळं होते की घरचे करणारे असल्यामुळं. घरचे जर करणारे नसले तर हाच खर्च थोडासा वाढत असतो. हा खर्च जवळपास यांना 9 एकरामध्ये जवळपास 4 ते 4.5 लाख रुपये खर्च लागत असतो. पण घरचं ट्रॅक्टर घरच्या वस्तू असल्यामुळं हा खर्च कमी लागतो. पाहला, त्यानंतर एरंड पाहला, चिया पाहला आणि हळदीमध्ये आलो. तर हे सर्व जे घेता तुम्ही, शेवटी पैसा तुमचा आहे, शेती तुमची आहे, सर्व खर्च तुमचा आहे. परंतु तुम्ही मनोज फर्टिलायझर्सच का निवडलं? मनोज फर्टिलायझर्सवरूनच निविष्ठा आणायचं तुम्ही का ठरवलं? मनोज फर्टिलायझर म्हणजे एक असे
औषधी खूपच चांगली आहे आणि एकदम रिझल्ट औषधाचे येते त्या. आणि त्याचं कसं आहे, शेतात आपण गेलो की त्याला ते सहज जर सांगितलं आमच्या शेतात असं असं रोग यायला लागला, की ते आधी येऊन ते आपल्या रोग यायच्या आधीच ते आपल्या औषधी आणि मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्या 8 दिवसाला त्याचा माणूस आपल्या शेतात येते. हो का? आणि आल्यानंतर जे आहे तुम्हाला जेव्हा गरज आहे ज्या गोष्टीची तेच सांगते, की त्यांना विकायचं म्हणून तुमच्या माथी मारल्या जाते? नाही नाही, तसं नाही. जे आपल्याला लागते आपल्या पिकाला तेच देतात आणि त्याचा एक एक नंबरचा रिझल्ट येते, अशी औषध देतात ती. रिझल्ट तुम्ही म्हणजे काय तुम्हाला वाटते औषधी वापरल्यानंतर 6व्या-7व्या दिवशी तुमचं पीक बोलते का, की काय ज्या गोष्टी सांगितल्या, समजा आता पानाची साईज वाढते किंवा मुळाची साईज वाढते असं त्यांनी सांगितलं आणि ते टाकल्यानंतर 6 दिवसांनी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येते? त्याला सांगितलंच म्हणजे पिकात बी नाही तलतली आणि त्याचे पूर्ण वाढ हे ते, पुन्हा रुंदी, पानाची रुंदी, पांढऱ्या मुळाची वाढ भरपूर होती अशी लगी. म्हणजे सांगायचं तात्पर्य शेतकरी बांधवांनो, मनोज फर्टिलायझर्स, आज मी मनोज फर्टिलायझरचा संचालक मनोज जाधव यांच्या शेतात आल्यानंतर सहज विचारलं की तुम्ही मनोज फर्टिलायझर्सलाच का येता, तर त्यांनी थोडक्यात त्यांच्या शब्दात सांगितलं मनोज फर्टिलायझर्सवर येण्याचं कारण म्हणजे निविष्ठा ज्या आहेत त्या सर्व चांगल्या पद्धतीच्या, चांगल्या क्वालिटीच्या, योग्य दरात त्यांना मिळतातच. सोबतच त्यांना दर 8 ते 15 दिवसाला आमचा कोणी मनोज फर्टिलायझर्स टीमचा प्रतिनिधी शेतात येऊन योग्य मार्गदर्शन मिळते. त्यांना पाणी कसं द्यायचं, औषध्या कशा फवारायच्या, कोणत्या गोष्टी कधी करायच्या, खताचे डोजेस कसे द्यायचे हे सर्व सांगितले जाते. त्यामुळे त्यांना काय होतं, चुकीच्या गोष्टीमध्ये खर्च होत नाही. मग काय राहते, त्याच गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित जर टाकल्या गेल्या तर त्यांचं पीक त्यांच्यासोबत बोलते. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो पिकासोबत बोला, शेती नियोजनानं करा. आणि याच वाक्याला अनुसरून आम्ही प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करतो. आणि याच पद्धतीनं गणेश भाऊनं आमच्या माध्यमातून कांदा पण तुम्ही सुद्धा पाहिलं, कांदा पण त्यांना चांगला होईल. जवळपास 5.5 ते 6 क्विंटल कांदा एकरी नक्कीच त्यांना होईल. त्यानंतर एरंड पण जे पाहिलं त्यांना 10 ते 11 क्विंटलपर्यंत एरंड होईल. चिया त्यांनी काढला, चिया त्यांना 7.5 ते 8 क्विंटलपर्यंत, एकरी 7.5 क्विंटल, 2 एकरात 15 क्विंटल चिया झाला. हळदीचं सुद्धा उत्पन्न आता वेचल्यानंतर लक्षात येईल. मजुरांना पण थोडंसं विचारल्यानंतर मजुरांना वाटते 13,000 ही गोष्ट परवडली नाही. लोकांना वेचायला कमी हळदी राहतात, त्या 13,000 यांना 13,000 खूप जास्त हळदी वेचावं लागते असं त्यांचं मानसिकता बनलेली. त्या पद्धतीनं या शेतात हळदसुद्धा चांगली निघेल. हळदसुद्धा यांना 40 क्विंटल, 38 ते 40 क्विंटलच्या दरम्यान उत्पन्न होईल. ह्या साऱ्या गोष्टी शक्य कधी झाल्या, मनोज फर्टिलायझर्सचं यांना मार्गदर्शन मिळालं, सोबतच त्यांची योग्य मेहनत. त्यांनी पाणी जसं द्यायचं त्या पद्धतीने पाणी दिलं, साऱ्या गोष्टी नियोजन करण्यात आलं. तर याच पद्धतीनं जर आपल्याला पीक नियोजन करायचं असलं तर तुम्ही मनोज फर्टिलायझर्स टीमसोबत कधीही आपल्या कॉन्टॅक्ट करू शकता. मनोज फर्टिलायझर्स टीम तुम्हाला एक वेळा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पिकाच्या जीवनभरात सर्व अन्नद्रव्याचं नियोजन देतं, सर्व व्हिजिट देते. 10-15 दिवसाला तुमच्या शेतावरती त्यांचे प्रतिनिधी येतात आणि पिकाचं योग्य नियोजन होते. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स.